मित्रांनो वेलकम. आज आपल्याला आणखीन एक बिलकुल सिंपल इझी असा जेनेटिक डिसऑर्डर शिकायचा आहे. आणि आज जो आपण जेनेटिक डिसऑर्डर शिकणार तर तो क्रोमोझोमशी रिलेटेड जेनेटिक डिसऑर्डर आहे, पण तो सेक्स क्रोमोझोमशी रिलेटेड डिसऑर्डर आहे. आपल्याला माहिती आहे दोन प्रकारचे क्रोमोझोम आपल्या बॉडीमध्ये आहे. एकाला आपण ऑटोझोम्स असं म्हणतो, ज्यांची संख्या आपल्या बॉडीमध्ये 44 असते, आणि दोन सेक्स क्रोमोझोम असतात. मुलगा असेल तर XY, मुलगी असेल तर XX, तर त्यांना आपण सेक्स क्रोमोझोम असं म्हणतो. तर हा जो डिसीज आहे आज जो आपल्याला शिकायचा आहे तो सेक्स क्रोमोझोमची रिलेटेड डिसऑर्डर आहे किंवा डिसीज आहे. आता कोणता आहे मग तो डिसीज? तर तुम्हाला दिसते त्याचं नाव या स्लाईडमध्ये आहे, आणि त्या डिसीजचं नाव आहे नाईल-फेल्टर सिंड्रोम. आता हा नाईल-फेल्टर सिंड्रोम काय आहे, काय याचं वैशिष्ट्य आहे, का बरं होतो, काय रिजन आहे, काय सिम्पटम्स आहेत, हे सगळं एक एक करून आपण आजच्या या लेक्चरमध्ये समजून घेणार पडणार. बिलकुल सिंपल आहे, लक्ष द्या. इंटरेस्टिंग आहे, कामाचं पण आहे. तर सगळ्यात आधी तर आपण हा जो नाईल-फेल्टर सिंड्रोम आहे हे नाव कसं पडलं, याची डिस्कवरी कशी झाली वगैरे वगैरे याच्या गोष्टीपासून आपण सुरुवात करू. तर तुम्हाला दिसते या स्लाईडमध्ये एक पिक्चर आहे, एक फोटो आहे, आणि या फोटोमध्ये जे व्यक्तीचं नाव दिलेलं आहे आपल्याला त्याचं नाव आहे डॉक्टर हॅरी नाईल-फेल्टर. दिसते तुम्हाला? डॉक्टर नाईल-फेल्टर हा अमेरिकन एक सायंटिस्ट होता, एंडोक्रायनॉलॉजिस्ट होता. एंडोक्रायनॉलॉजिस्ट म्हणजे कोण? की जे एंडोक्राईन ग्लँडचा स्टडी करतात. जसं आपल्यामध्ये ना पिट्युटरी ग्लँड आहे, ही थायरॉईड ग्लँड वगैरे आहे, तर अशा ग्लँडचा जो स्टडी करतात ना त्यांना एंडोक्रायनॉलॉजिस्ट असं म्हणतात. तर हा एक एंडोक्रायनॉलॉजिस्ट हा एक डॉक्टर होता. त्यांनी हा रोग शोधून काढला, म्हणून या रोगाला त्याचंच नाव दिलं गेलं नाईल-फेल्टर सिंड्रोम. कधी शोधून काढला ही पण माहिती तुम्हाला दिसते. याची डिस्कवरी झाली ते म्हणजे 1942मध्ये. 1942मध्ये हा रोग शोधून काढला गेला. तर एक महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला सांगून ठेवतो तुम्हाला की हा जो रोग आहे हा माणसांमध्येच होतो, फक्त मुलांमध्येच होणारा रोग आहे, मुलींमध्ये होत नाही. हे तर समजलं ना, आता तुम्हाला क्लिअर झालं. आता हा जो छोटीशी हिस्ट्री पण दिलेली आहे, हा रोग कसा वगैरे शोधला गेला या डॉक्टरकडून, तर ती मला माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. ती काय आपल्या फारशी एवढी कामाची नाही, तुम्ही एकदा फक्त वाचून घ्याल ते, ठीक आहे. आता हा जो रोग आहे ना बेटा, तर हे तर मी तुम्हाला सांगितलं की हा माणसांमध्ये किंवा मुलांमध्येच होणारा हा रोग आहे. आता याला आणखीन एक नाव दिलेलं आहे त्यांनी, आणि ते नाव आहे XXY सिंड्रोम असं सुद्धा म्हणतात याला, किंवा 47 सिंड्रोम. तर ज्या मुलांमध्ये किंवा ज्या माणसांमध्ये हा रोग झालेला आहे, ज्यांना हा रोग झालेला आहे, त्यांच्यामध्ये 47 क्रोमोझोम असतात. जनरली तुम्हाला माहिती आहे ना, आपण जे काही मेल आहेत, जे काही माणसं आहे, मुलं आहेत, तर जे काही नॉर्मल माणसं आहेत त्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम असतात. 46 क्रोमोझोम असतात ना, 23 पेअर्स असतात, 23 जोड्या असतात, म्हणजे 46 क्रोमोझोम झाले. पण ज्यांना हा नाईल-फेल्टर सिंड्रोम झालेला आहे, ज्यांना हा रोग झालेला आहे, त्यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम नसतात, तर एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतो. 47 क्रोमोझोम असतात. एक एक्स्ट्रा क्रोमोझोम कोणता असतो? तर X नावाचा जो क्रोमोझोम असतो तो एक एक्स्ट्रा असतो. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल बघा, आता समजा आपण मेल आहे, एक नॉर्मल माणूस आहे, एक नॉर्मल मुलगा आहे, तर त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की 46 त्याच्या सेलमध्ये क्रोमोझोम असतात. 46 आणि 46 कसे तयार होतात? तर त्याच्यामध्ये 22 ज्या पेअर असतात त्याला ऑटोझोम्स म्हणतो. 22 म्हणजे किती झाले? 44, 22 जोड्या म्हणजे 44 क्रोमोझोम. 44 प्लस मुलगा आहे म्हणून XY, ही म्हणजे किती झाले आता हे टोटल? 44 आणि हा X आणि हा Y मिळून 46 क्रोमोझोम. असा जर नॉर्मल मुलगा असला, माणूस असला, तर 46 क्रोमोझोम है ना. पण इथे काय होते, ज्याला हा नाईल-फेल्टर सिंड्रोम झालेला आहे, या माणसामध्ये किंवा या मुलामध्ये एक एक्स्ट्राचा X येऊन जातो. XY असायला पाहिजे ना, तर XXY येतो. म्हणजे आता किती झाले? 44 प्लस XXY म्हणजे 47 क्रोमोझोम असतात. एक एक्स्ट्राचा X क्रोमोझोम यांच्यामध्ये येतो. हे तर रिझन समजलं ना तुम्हाला? आता बिलकुल बेसिक मी तुम्हाला आयडिया देऊन टाकलेली आहे या रोगाबद्दल. 47 क्रोमोझोम असतात, आणि 47 म्हणजे एक एक्स्ट्राचा कोणता आलेला आहे? XY असायला पाहिजे, तर XX आलेला आहे. समजलं ना? तर का बरं आलेला आहे हे पण आपण समजून घेऊ. हा एक एक्स्ट्राचा का बरं आलेला आहे, काय कारण आहे, हा एक्स्ट्राचा मुलामध्ये या येण्याचं कारण काय आहे ते पण आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि तो एक एक्स्ट्राचा जर आला मुलामध्ये किंवा माणसामध्ये, तर काय त्याच्या शरीरावर, बॉडीवर परिणाम होतात हे पण समजून घ्यायचं आहे. बिलकुल सिंपल आहे, इझी आहे. तर त्याच्या अगोदर मला एक नॉर्मल कॅरिओटाईप दाखवायचा आहे एका मुलामध्ये आणि मुलीमध्ये.
त्याच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात ते कशा प्रकारचे असतात ते आपण साधी बेसिकची माहिती घेऊ. अजून मी तुम्हाला वारंवार सांगितलं, परत एकदा आपण समजून घेऊ. जसं की आता बघा, ही स्लाईड तुमच्यासमोर दिसते. ठीक आहे. आता काय या स्लाईडमध्ये काय दिसते तुम्हाला? ह्युमन कॅरिओटाईप. ह्युमन म्हणजे माणसांचं कॅरिओटाईप. आता कॅरिओटाईप म्हणजे काय, मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं. कॅरिओटाईप म्हणजे जी क्रोमोझोमची आपल्या बॉडीमध्ये जे क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे किंवा जी क्रोमोझोमचं ॲनालिसिस आहे, क्रोमोझोमचं ॲनालिसिस करायलाच कॅरिओटाईप म्हणतात. हे तर लक्षात राहील ना तुमच्या. क्रोमोझोम कशा प्रकारचे आपल्या बॉडीमध्ये, त्याला आपण कॅरिओटाईप असं म्हणतो. आता इथं मेल आणि फिमेल, मुलगा मुलगी दोघांचे कॅरिओटाईप दिलेले आहेत. आता इथे तुम्हाला दिसते बघा, जो मेल आहे, मेलमध्ये तुम्हाला दिसते हे सगळे क्रोमोझोम जे ह्या जोड्या आहे, ह्या 22 जोड्या, आणि हे लास्टमधली जी आहे ही XY आहे. म्हणजे हा काय आहे? हा मेल आहे. तर हे किती मुलगा असला म्हणजे हे किती मेल आहे, म्हणजे किती 46 क्रोमोझोम आहे. मुलीमध्ये पण 46 क्रोमोझोम्स असतात, फक्त हे जोडी नसतात. जसं तुम्हाला इथे दिसते बघा 22, जसं पेअर नंबर 1, पेअर नंबर 2, पेअर नंबर 3, 4, 5. अजून एक तुम्हाला इथे लक्षात येईल की क्रोमोझोम नंबर 1 जी जोडी आहे ती सगळ्यात मोठी असते, आणि सगळ्यात छोटी जी क्रोमोझोमची जोडी असते ती 22वी असते. तर हा सिक्वेन्स कसा दिलेला असतो? सगळ्यात मोठा क्रोमोझोम पहिले असतो, नंतर मग त्याच्यानंतर आणखीन त्याचा छोटा, आणखीन छोटा. तर असे ते सिक्वेन्स दिलेले असतात क्रोमोझोमचे. हे पण लक्षात ठेवा, इथे पुढे तुम्हाला कामात पडणार आहे. तर तुम्हाला दिसते अशा 22 जोड्या आहेत. आणि हे जे 22 पर्यंत जे क्रोमोझोम आहे, 22 जोड्या म्हणजे काय, 44 क्रोमोझोम आहे ना. 22 जोड्या म्हणजे 44 क्रोमोझोम. तर 44 क्रोमोझोमला आपण ऑटोझोम्स असं म्हणतो. मी मागे पण तुम्हाला सांगितलं, हे जे 44 क्रोमोझोम 22 इथपर्यंतचे जे क्रोमोझोम्स आहेत, 22व्या जोडीपर्यंतचे, यांना ऑटोझोम्स असं म्हणतात. हे ऑटोझोम्स. आणि राहिलेली जी एक जोडी आहे मुलामधलं बघतो आपण XY. तर XY यांना सेक्स क्रोमोझोम म्हणतात. काय म्हणतात यांना? सेक्स क्रोमोझोम. हे मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, आता पण लक्षात ठेवा. 22 जोड्यापर्यंत म्हणजे 44 क्रोमोझोमला आपण ऑटोझोम्स म्हणतो, आणि जी XY नावाची जी जोडी आहे त्यांना ते सेक्स क्रोमोझोम, कारण त्याच्यापासून आपलं सेक्स ठरते. ते सेक्स डिसाईड करतात, मेल आहे की फिमेल आहे हे डिसाईड करण्याचं काम ते करतात, म्हणून ते सेक्स क्रोमोझोम. तर अशा प्रकारे 44 + XY म्हणजे 46 झाले. तर मेल. आणि आता फिमेलमध्ये तुम्हाला दिसते, हे राऊंड पण त्यांनी केलेलं आहे फिमेलमध्ये पण बघा. तर इथे 22 + XX मुलगी असली तर, म्हणजे मुलगी आहे म्हणून XX, मुलगा आहे म्हणून XY. तर मुलीमध्ये पण 46 क्रोमोझोम, मुलामध्ये पण 46 क्रोमोझोम असतात. आणि मुलगी असली तरी त्याच्यामध्ये 44 ऑटोझोम्स आहे, मुलगा असले तरी 44 ऑटोझोम्स आहे. मुलगी असली तरी 2 सेक्स क्रोमोझोम आहे XX, मुलगा असला तरी 2 सेक्स क्रोमोझोम आहे XY. हे तर इथपर्यंत बेसिक माहिती लक्षात आली ना तुमच्या. हे कधी विसरू नका तुम्ही. तर हे नॉर्मल माणसाचे कॅरिओटाईप झाले. मुलगामध्ये किंवा मुलगी असो, यांच्यामध्ये हे नॉर्मल अशा प्रकारचे क्रोमोझोम असतात. 46 बघितलं आपण याच्यामध्ये आहे ना, आपल्या सेलमध्ये असतात. आता ह्या आपल्या नॉर्मल सेलमध्ये 46 असतात. पण आणखीन एक सेल आहे आपल्या बॉडीमध्ये. जसं मुलगा असला तर स्पर्म, शुक्राणू, ही पण एक सेल आहे. मुलगी असली तर ओहम किंवा अंड, एक सेल म्हणतो आपण त्याला, ही पण एक सेल आहे. तर जर स्पर्म असला तर स्पर्ममध्ये 46 क्रोमोझोम नसतात. स्पर्ममध्ये 23च क्रोमोझोम असतात. किती? 23. आणि जर मुलगी असली तर मुलीमध्ये जी अंड असते ना, अंडाशय, अंड म्हणतो आपण त्याला, किंवा एक सेल म्हणतो. आता एक सेल आहे ती, तर सेल म्हणजे त्या सेलमध्ये पण कोणती सेलमध्ये आपल्या बॉडीच्या 46 क्रोमोझोम असायला पाहिजे. पण हे जे आपल्या बॉडीमधल्या ह्या ज्या जिनायटल सेल्स आहेत तर त्यांच्यामध्ये अर्धेच क्रोमोझोम असतात. स्पर्ममध्ये 23 आणि मुलीचं जे अंड आहे त्याच्यामध्ये पण 23 क्रोमोझोम असतात. लक्षात ठेवा, हे पण लक्षात ठेवा. स्पर्ममध्ये स्पर्म ही पण सेल आहे, पण त्याच्यामध्ये 46 क्रोमोझोम नाही. मुलीमध्ये जे अंड आहे, एक सेल जी आहे तिच्या ओव्हरीमध्ये जी तयार होते, दर महिन्याला जे एक अंड येते तिचं, जे ओहम येते जे, तर त्याच्यामध्ये पण 46 क्रोमोझोम नसतात, अर्धेच क्रोमोझोम असतात. असं का बरं होत असेल? काय रिझन आहे? यांच्यामध्ये 46 क्रोमोझोम असायला पाहिजे, पण 23च क्रोमोझोम आहे. असं का बरं? त्याचं रिझन असं आहे बाळांनो, किंवा बघा आपण आता हा स्पर्म आहे ज्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम आहे, आणि हा ओहम आहे. ठीक आहे, हा स्पर्म आणि ओहम हे आई वडील म्हणू आपण. ठीक आहे, आईकडून आलेले आपल्याला 23 क्रोमोझोम भेटले, वडिलाकडून आलेले 23 क्रोमोझोम भेटले, आपल्या बॉडीमध्ये झाले 46 क्रोमोझोम है ना. म्हणून हे अर्धेच क्रोमोझोम असतात. जर स्पर्ममध्ये 46 क्रोमोझोम असते आणि ओहममध्ये पण 46 क्रोमोझोम असते तर काय झालं असतं? 46 + 46
मग तो माणूस नसता राहिला ना, मुलगी पण राहिली नसती, मुलगा पण राहिला नसता. त्यांच्यामध्ये डायरेक्ट डबलचे क्रोमोझोम झाले असते. असं होऊ देतो का निसर्ग? असं निसर्ग होऊ देत नाही. म्हणून तर जे स्पर्म आहे, जे शुक्राणू आहेत, त्याच्यामध्ये 23 क्रोमोझोम असतात आणि जे ओहोम आहे त्यांच्यामध्ये 23 असतात. 23 मूल तयार होताना 46. तशा तऱ्हेनं 46 क्रोमोझोम आहे आपल्या बॉडीमध्ये. लक्षात आलं ना? प्रत्येक सेलमध्ये आपल्या 46 क्रोमोझोम आहे. मग हे आपल्या स्किनची, आपल्या डोळ्याची, प्रत्येक आपल्या किडनीची सेल म्हणा, सगळ्या ठिकाणी आपल्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे. फक्त आपल्या बॉडीमध्ये जो शुक्राणू आहे त्याच्यामध्येच फक्त 23 क्रोमोझोम आहे. आणि जर मुलगी असेल तर त्या मुलीचं जे अंड आहे ओहम, तर तिथेच फक्त 23 क्रोमोझोम आहे. म्हणजे बाकी मुलीच्या सगळ्या बॉडीमध्ये 46 क्रोमोझोम आहे. हे पण लक्षात आलं ना तुमच्या? तर आता ही पण मी बेसिक एक माहिती सांगितली तुम्हाला, जे माहीत असायलाच पाहिजे किंवा बऱ्याचपैकी तुम्हाला माहीत पण असेल, पण ज्यांना माहिती नाही तर बेसिक म्हणून लक्षात ठेवा ते. आता ज्यांना हा रोग झालेला आहे, हे तर नॉर्मल माणसाबद्दल बघितलं आपण. मी तुम्हाला हे पण सांगितलं की हा जो नाईल-फेल्टर सिंड्रोम आहे हा फक्त मुलामध्ये किंवा माणसामध्येच होणारा रोग आहे. तर इथे तुम्हाला नाईल-फेल्टर सिंड्रोमचे कॅरिओटाईप दिसतात. ज्या माणसामध्ये किंवा ज्या मुलांना हा रोग झालेला आहे त्याचे क्रोमोझोम कशा प्रकारचे आहे, तर ते हे असे इथे तुम्हाला दिसतात. ज्यांनी हा शोध लावला होता या रोगाचा, हॅरी नाईल-फेल्टर, त्या सायंटिस्टला पण दिसलं. त्यांनी असे त्याला काही असे मुलं असे दिसले, काही असे माणसं दिसले की ज्यांच्या शरीरामध्ये क्रोमोझोमची संख्या ही 47 आहे. असेच सेम तुम्हाला जी दिसते अशी. ज्या मुलांमध्ये नाईल-फेल्टर सिंड्रोम झालेला आहे तिथे तुम्हाला दिसते की बघा इथे 22 तर जोड्या आहेतच, पण ही जी 23वी जोडी आहे इथे XYच्या ऐवजी XX, एक एक्स्ट्राचा X आलेला आहे. म्हणजे ह्या झाल्या 22 जोड्या. म्हणजे 22 म्हणजे काय, 44 क्रोमोझोम प्लस XY 46 असायला पाहिजे, पण इथे एक एक्स्ट्रा जी आलेली आहे. हे आता 46 न येता हे आता आणखीन एक इथे 3 एक्स्ट्रा झाले म्हणून 47 क्रोमोझोम झालेले आहे. हा जो मुलगा आहे ना याच्या बॉडीमध्ये 47 क्रोमोझोम झालेले आहे, कारण एक एक्स्ट्राचा X नावाचा क्रोमोझोम इथे आलेला आहे. तो का आलेला आहे हे पण समजायचं आपल्याला. तर नाईल-फेल्टर सिंड्रोम ज्यांना झालेला आहे त्यांचा कॅरिओटाईप पण तुमच्या डोळ्यासमोर आहे. लक्षात आलं ना? इथे 22 + XY असायला पाहिजे, पण 22 + XXY आहे. म्हणजे एक एक्स्ट्राचा X इथे आलेला आहे ना? लक्षात आलं ना तुमच्या? आता सुरुवात करू आपण. काय माहिती दिलेली आहे रोगाबद्दल, हे बेसिक रिझन तर मी तुम्हाला सांगितलं, बिलकुल मुळातलं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्या पलीकडे तुम्हाला काहीही समजून घ्यायची गरज नाही. समजलं ना? आता सुरुवात करू आपल्या या का बरं हा रोग होतो तिथपासून. तर हे तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या मुलांमध्ये किंवा ज्या माणसाला हा रोग झालेला आहे त्यांच्यामध्ये 47 क्रोमोझोम असतात. 44 इथे आपल्या बुकमध्ये पण दिलेलं आहे. त्यांचं जिनोटाईप कसं राहील, 44 + XXY 47. आपल्या बुकमध्येच दिलेलं आहे ही सगळी माहिती. आणि हा रोग जो आहे हा क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे, क्रोमोझोमच्या बिघाडामुळे. पण कोणत्या क्रोमोझोम? सेक्स क्रोमोझोमची रिलेटेड. कारण सेक्स क्रोमोझोम म्हणजे कोणते? X मुलींमध्ये आणि XY मुलांमध्ये. तर सेक्स क्रोमोझोममध्ये बिघाड झाला किंवा सेक्स क्रोमोझोम जर एक्स्ट्रा आला किंवा कमी आला तर हा रोग होण्याची शक्यता असते. लक्षात आलं ना? मग काय कारण आहे तर आपल्याला ते पण दिलेलं आहे. तर हा रोग का बरं होतो आपल्याला, तर बघा हा पॉईंट नंबर जो 4 दिलेला आहे ना, मी इथे लिहिलेला आहे नोट, तर लक्षात घ्या. काय झालेलं आहे मी अंडरलाईन करतो त्याच्या, म्हणजे तुम्ही एक वाचून आपण ते सगळं समजून घेऊ. हे रिझन पण येऊ शकते तुम्हाला CETमध्ये किंवा नीटसारख्या एक्झाममध्ये येऊ शकते रिझन. का बरं होतो? हा जो एक्स्ट्राचा X आलेला आहे हा का बरं आलेला आहे, तर एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ X क्रोमोझोम ड्युरिंग मिओसिस. नॉन डिसजंक्शनमुळे हा X क्रोमोझोम आलेला आहे एक्स्ट्राचा. तो जो बिचारा मुलगा आहे ज्याला नाईल-फेल्टर सिंड्रोम झालेला आहे त्याच्यामध्ये XY हाच क्रोमोझोम यायला पाहिजे होता, पण त्याच्यामध्ये XXY आलेला आहे. एक एक्स्ट्राचा X आलेला आहे. का आलेला आहे? नॉन डिसजंक्शनमुळे आलेला आहे. क्रोमोझोमचं नॉन डिसजंक्शन झालेलं आहे त्यामुळे आलेलं आहे. आता हे नॉन डिसजंक्शन म्हणजे काय, ही तुमच्यासमोर इकडे बघा मी चांगलं प्रेझेंटेशन केलेलं आहे, खूप बेस्ट, की तुम्हाला बिलकुल नेहमीसाठी लक्षात राहील असं. नॉन डिसजंक्शन म्हणजे काय हे पण लक्षात घ्या, की फेल्युअर आहे
अंडरलाईन करतो मी, ते लक्षात घ्या. काय नॉन डिसजंक्शनची इथे डेफिनेशन पण दिलेली आहे, नुसतं पाठ करूनच कामाचं नाही. नॉन डिसजंक्शन म्हणजे काय? दी फेल्युअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम टू सेपरेट प्रॉपरली ड्युरिंग मिओसिस. मिओसिस होताना होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे याच्या आधी पण मी तुम्हाला सांगितलं, होमोलॉगस क्रोमोझोम म्हणजे कोणते क्रोमोझोम असतात? जे बिलकुल सेम टू सेम दिसतात. जसे आता समजा फॉर एक्झाम्पल हे आहेत, हे दोन क्रोमोझोम आहेत, ठीक आहे. हे तर हे बिलकुल सारख्या शेप साईजचे आहेत, तर यांना होमोलॉगस क्रोमोझोम आपण म्हणतो. बिलकुल जसे आता हे दोन आहेत, माझे हात असे बघा, हा एक क्रोमोझोम बिलकुल एकसारखे आहे. ते असं कमी जास्त नाही आहे ह्याच्यातलं कोणी, असं बिलकुल सेम टू सेम आहे होमोलॉगस क्रोमोझोम. आता होमोलॉगस क्रोमोझोम जर सेपरेट झाले नाही तर त्याला आपण नॉन डिसजंक्शन म्हणतो. तर तेच इथे दिलेलं आहे या डायग्राममध्ये. बघा काय व्हायला पाहिजे, मिओसिसमध्ये काय व्हायला पाहिजे, व्हॉट शुड हॅपन, आणि नॉन डिसजंक्शनमध्ये काय होते ते पण आपल्याला दिलेलं आहे. या दोन डायग्राममधून दिलेलं आहे, बिलकुल सिंपल दिलेलं आहे बेटा. बघा व्हॉट शुड हॅपन काय व्हायला पाहिजे. आता हा आपल्याला दिली, ही एक सेल आहे बघा, अंडरलाईन करतो मी याच्या खाली. म्हणजे तर ही एक सेल आहे ज्याच्यामध्ये क्रोमोझोमचे आपल्याला हे दिसतात, जोड्या दिसतात. जसं की आता हा एक आपल्या ज्या टेस्टीज आहेत ना, त्या टेस्टीजमधली ही एक सेल आहे, तिथूनच स्पर्म तयार होतात आपल्या. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसते आता ही एक आपल्या टेस्टीजची जे किंवा आपण त्याला काय म्हणतो अंडाशय वगैरे ना, टेस्टीज, तर त्या टेस्टीजपासूनच आपले स्पर्म तयार होतात. त्या टेस्टीजच्या सेल ज्या आहेत त्या डिवाईड होतात, एकाच्या दोन होतात. मग आता इथे दोन स्पर्म तयार झालेले आपल्याला अशा दिसतात, दोन सेल तयार झालेले दिसतात. मग आता एक क्रोमोझोमची जोडी इकडे आली, एक क्रोमोझोमची जोडी इकडे तुम्हाला आलेली दिसते, बरोबर. परत मिओसिस झालं. मिओसिस झाल्यानंतर हे जे क्रोमोझोम होते, होमोलॉगस क्रोमोझोम एकत्र येतात असे, ते जोडी नसतात क्रोमोझोम. त्या जोडीमधला एक क्रोमोझोम या स्पर्ममध्ये गेला, एक याच्यामध्ये गेला, इकडलं पण तसंच झालं. एका सेलपासून 4 स्पर्म तयार झालेले आपल्याला दिसतात. तुम्ही हे शिकले पण असणार. एका सेलपासून, आपल्या टेस्टीजमधल्या एका सेलपासून 4 स्पर्म तयार झालेले इथे दिसतात तुम्हाला. हे तर रेग्युलर असं व्हायला पाहिजे. पण नॉन डिसजंक्शन जेव्हा होते तेव्हा मात्र याच्या वेगळं होते. काय होते ते पण इकडे दिलेलं आहे नॉन डिसजंक्शनमध्ये. बघा हे आपल्या जे आपले टेस्टीज आहे तिथली ही सेल आहे, ती डिवाईड होत आपल्याला दिसते. हा एक स्पर्म तयार झाला, ठीक आहे. ही जोडी होती ना, ही इथून हे दोन हा जो क्रोमोझोम आहे हा वेगळा झाला, एकाचे 2 झाले. एक क्रोमोझोमची जोडी या स्पर्ममध्ये आली, एक क्रोमोझोमची जोडी या स्पर्ममध्ये आली. आता हा क्रोमोझोम बिचारा हा इथे नॉन डिसजंक्शन झालेलं तुम्हाला दिसते, नॉन डिसजंक्शन झालेलं तुम्हाला दिसते. हा जो स्पर्म तयार झाला इथे क्रोमोझोम सेपरेटच झाला नाही, डायरेक्ट जोडीची इथे आली. फक्त एकच एक्स यायला पाहिजे होता, तर इथे एक्स हे 2 जोडी इथे आलेली आहे. ही एक जोडी आलेली आहे, एक पेअर आलेली आहे, 2 सेक्स क्रोमोझोम इथे आलेले आहे एक्स नावाचे. आणि हा जो स्पर्म आहे इथे काहीच राहिलं नाही, याला म्हणतात नॉन डिसजंक्शन. किती सिंपल आहे ना. तर नॉन डिसजंक्शनबद्दल मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. ते तर लक्षात ठेवा. आता काय झालेलं आहे वगैरे ह्या सगळ्या स्लाईडमधून मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. इथपर्यंत सगळं काही तुम्हाला लक्षात आलं का? बघा इंट्रोडक्शनपासून आपण सुरुवात केली होती. नाईल फिल्टर सिंड्रोम म्हणजे काय, का बरं याला नाईल फिल्टर सिंड्रोम म्हणतात, आणि कोणामध्ये हा होतो ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. का होतो त्याचं रिझन पण सांगितलेलं मी तुम्हाला. नॉन डिसजंक्शन होते, क्रोमोझोम जे सेपरेट व्हायला पाहिजे ते सेपरेट झाले नाही, ते एकाच सेलमध्ये गेले, एका स्पर्ममध्ये ते गेले, म्हणून हा डिसीज झालेला आहे. लक्षात आलं ना तुमच्या? आता हे तर तुम्हाला रिझन मी सांगितलेलं आहे. 47 क्रोमोझोम असतात, एक एक्स्ट्राचा एक्स असतो. आता लक्षणं काय आहेत मग? आता हे तर झालं, ठीक आहे, झालं तर झालं, याला काही इलाज नाही. पण आता लक्षणं काय, कसं ओळखायचं? हा रोग झालेलं जे मुलं आहेत त्यांना कसं ओळखायचं? तर ॲक्च्युअलमध्ये प्युबर्टीच्या एजपर्यंत तर काही लक्षात येत नाही, म्हणजे 12-13 वर्षापर्यंत तर काही त्या मुलांमध्ये हा रोग लक्षात येत नाही. मग नंतर हळूहळू याची लक्षणं दिसायला लागतात. काय लक्षणं असतात मग याचे? तर याचे लक्षणं आहेत, मी तुम्हाला सांगतो. सिम्पटम्समध्ये येऊ आपण. या रोगाचे सिम्पटम्स काय आहेत एक एक करून सिम्पटम समजून घेऊ. या डायग्राममध्ये जो दिलेला आहे हे डायग्राम एका नाईल फिल्टर सिंड्रोम झालेल्या मुलाची आहे किंवा माणसाची ही डायग्राम आहे. तर हे नॉर्मल व्यक्तीचं शरीरामध्ये काय बदल असतात आणि ज्याला नाईल फिल्टर सिंड्रोम झालेला आहे त्याच्या बॉडीमध्ये काय बदल झालेले असतात हे या डायग्राममधून पण तुम्हाला दिसेल. काय सांगितलेलं आपल्याला? तर ज्याला हा रोग झालेला आहे हा तर मेल तर असतोच. काय म्हटलं? पॉईंट फर्स्ट काय आपला? इंडिव्हिज्युअल इज मेल. ज्याला हा रोग झालेला तो मेल तर असतो, माणूस तर असतो.
आणि ओव्हरऑल त्याची जी डेव्हलपमेंट आहे ते मस्क्युलाईन असते, माणूसच असतो ॲक्च्युअलमध्ये तो, पण काही एक एक्स्ट्राचा एक्स आल्यामुळे थोडं बाईचे गुण त्याच्यामध्ये येतात, बाईकी टाईप होतो तो, लेडीज टाईप होतो. तर काय होतं त्याच्यामुळे गायनेकोमास्टिया म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट दिसते तुम्हाला या डायग्राममध्ये. तो जो माणूस असतो, एक एक्स्ट्राचा एक्स क्रोमोझोम जर त्याच्या शरीरामध्ये आला तर काय बदल होऊ शकतात हे तुम्हाला इथे दिसून पडेल. आता आपण नॉर्मल आहे, आपल्यामध्ये एक एक्स आहे आणि एकच वाय आहे, पण ज्यांच्यामध्ये बिचाऱ्यांना एक एक्स्ट्राचा एक्स क्रोमोझोम आलेला आहे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात, त्यांना काय संकटांना सामना करावा लागते हे तुम्हाला दिसेल. एक तर माणूस असतो, खूप उंच असतो, त्यांचे हे जे ब्रेस्ट असतात हे लेडीजसारखे थोडेसे जास्त डेव्हलप झालेले असतात, मोठे असतात थोडेसे ब्रेस्ट. ज्यांचे ब्रेस्ट असे, ज्या माणसामध्ये ब्रेस्ट मोठे असतात त्यांना गायनेकोमास्टिया म्हणतात. समजलं का. दुसरं लक्षण काय बघायला भेटते आपल्याला यांच्यामध्ये, पुअर बियर्ड ग्रोथ, जे दाढी मूछ आहे ना, ते अशी तुरळक येते त्यांना, किंवा काही लोकांना तर येतच नाही, कारण एक एक्स्ट्राचा एक्स आलेला आहे म्हणून थोडंसं लेडीज टाईप कॅरेक्टर ते दाखवतात, तर दाढीमूछ काही व्यवस्थित आलेली नसते. नंतर फेमिनाईन पिच व्हॉईस, फेमिनाईन बाईसारखा थोडासा आवाज करतात, असा घोगरा आवाज असतो, लेडीज हार्श आवाज असतो, थोडा बाईसारखा आवाज काढतात. आणि दे आर स्टराईल, त्यांच्यामध्ये टेस्टीज ज्या आहेत त्या डेव्हलप झालेल्या नसतात. अंडाशय म्हणतो आपण, जो माणूस असतो त्यांच्यामध्ये टेस्टीज डेव्हलप झालेल्या असतात, स्पर्म शुक्राणू तयार होतात. पण ज्यांच्यामध्ये हे नाईल-फिल्टर सिंड्रोम झालेला आहे त्यांच्यामध्ये शुक्राणू तयार होत नाही, स्पर्म तयार होत नाही, म्हणजे त्यांना मुलं बाळ होऊ शकत नाही. अशा ज्यांना हा रोग झालेला आहे त्यांना, कारण शुक्राणूच नसतात त्यांच्या बॉडीमध्ये, टेस्टीज खूप छोट्या छोट्या असतात आणि तिथे स्पर्मच तयार होत नाही, म्हणून हे स्टराईल असतात, यांच्यापासून कोणतंही मूल बाळ होत नाही. टॉल स्टेचर म्हटलं, टॉल उंच असतात, चांगले हाईट भरपूर असते. लक्षात आलं ना. हे सगळी याच्यामध्ये तुम्हाला दिसते या डायग्राममध्ये. बघा हा टॉल स्टेचर, हा जो माणूस आहे ज्याची ही डायग्राम आहे, समजा त्याला नाईल-फिल्टर सिंड्रोम झालेला आहे, तर त्याचं काय काय लक्षण आहे हे डायग्राममधून तुम्हाला समजते. टॉल स्टेचर, खूप हायटेड आहे, नो फेशियल ग्रो हेअर, दाढी मूछ नाही आहे, एनलार्ज ब्रेस्टची आकार मोठा झालेला आहे, लेस हेअर ऑन बॉडी, लेडीज टाईप असते थोडीशी बॉडी, अशी शरीरावर केस पण कमी असतात. नंतर लॉंग आर्म, हात असे मोठे मोठे, समजलं. नंतर लेस डेव्हलप टेस्टीज छोट्या छोट्या, स्पर्मच तयार होत नाही. नंतर लॉंग लेग्स, लॉंग हँड, अशा प्रकारचे लक्षणं या माणसामध्ये दिसतात आपल्याला ज्यांना हा रोग झालेला आहे. समजलं ना तुम्हाला, लक्षात आलं ना. हे सिम्पटम समजले ना तुम्हाला. तर इथे मी तुम्हाला ही सगळी माहिती या रोगाबद्दल सांगितलेली आहे मॅडम. आली का तुमच्या लक्षात ही सगळी माहिती नाईल-फिल्टर सिंड्रोमची? बिलकुल विसरायचं नाही, बिलकुल बेसिकपासून मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. हे असं लक्षात ठेवलं तर हे जे फर्स्ट जे 4 चॅप्टर आहेत याच्यामधली माहिती तुम्हाला लक्षात ठेवायला खूप सोपी जाईल, म्हणजे सगळं तुम्हाला इझी जाईल. तर अशा तऱ्हेनं आता हा डिसीजच्याबद्दल जी काय माहिती होती ती सगळी मी तुम्हाला एकदम इझी करून सांगितलेली आहे. आता इथेच आपण थांबू. तुमच्या आणखीनही काही क्वेश्चन्स वगैरे असले तर कमेंट करून मला जरूर विचारा. आणि जर तुम्हाला सगळं पॉईंट वगैरे समजला असेल, या व्हिडिओमधून तुम्हाला फायदा झाला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा, चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.